बीडच्या परळी तालुक्यात काल सायंकाळपासून दमदार सुरू असलेल्या पावसाने प्रमुख पाणी प्रकल्प ओसंडून वाहत आहेत। पावसाने मुख्य पाणी पुरवठा करणारे प्रकल्प ओसंडून वाहत आहेत। चांदापूर येथील तलावावर काही हौशी तरुण मंडळी हुल्लडबाजी करतानाही दिसून येते। सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही यंत्रणा इथे कार्यान्वित नाही। या चांदापूर प्रकल्पावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। पाहूया। परळी तालुक्यामध्ये काल सायंकाळपासून दमदार अशी पावसाची हजेरी लावलेली आहे आणि याच पावसामुळे सध्या परळी तालुक्यातील जे काही प्रमुख प्रकल्प असतील ते ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे। मी सध्या परळी तालुक्यातील चांदापूर येथील धरणावरती उभा आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता हा जो प्रकल्प आहे तो पूर्ण क्षमतेने भरल्याचं दिसून येत आहे। मोठ्या सांडव्यावरून ह्याचं जे पाणी आहे ते वाहताना पाहायला मिळत आहे। परळीतील हे प्रमुख असं धरण मानलं जात आहे आणि याचबरोबर जर पाहिलं तर नागापूर येथील वान प्रकल्प जो आहे, बोरणा प्रकल्प जो आहे तो देखील पूर्ण क्षमतेने भरलेला आहे। त्यामुळे परळीकरांची पाण्याची जी काही भ्रांत होती ती आता कुठेतरी मिटल्याचं पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर आपण सध्या या धरणाच्या ठिकाणी पाहू शकतो की जे काही एक हौशी मंडळी तरुण असतील ते कुठेतरी स्टंटबाजी करताना पाहायला मिळत आहे। आपल्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी पोहताना दिसून येत आहे। एकंदरीतच या ठिकाणी कुठली सुरक्षा यंत्रणा जी आहे ती देखील कार्यान्वित नसल्याचं दिसून येत आहे। परळी तालुक्यामध्ये जो मध्यरात्रीपासून पाऊस पडतो आहे त्या पावसामुळे सध्या परळी तालुक्यातील पाणी प्रकल्प, नदी असतील हे असे ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याबरोबरच ही मनमोहक अशी दृश्य जी आहेत ती सध्या आपण या ठिकाणच्या चांदापूर धरणाची इथली पाहू शकतो। हा क्षमतेने जो आहे प्रकल्प तो पूर्ण भरलेला आहे आणि त्यामुळे चांदापूर गावासह जे काही इतर परिसरातील गावं असतील, शेतीच्या सिंचनाचा प्रश्न असेल तो देखील या ठिकाणी मिटल्याचं दिसून येत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर परळीकरांची जी काही पाण्याची भ्रांत होती ती मिटल्याचं दिसून येत आहे आणि आता परळीकरांचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटलेला आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।